नगरसेवक झालो म्हणजे आम्हाला 2-4 शिंगा आली असं अजिबात काही नाही आहे. आपण आणि अनेकदा वाटतं की अनेक लोक म्हणतात की आम्ही एवढ्या मेहनतीने आलोय, खर्च करून आलोय, तुम्हाला होती हौस म्हणून तुम्ही उभा राहिला, काय तुम्हाला निमंत्रण पाठवून होतं गावाने तुम्ही उभं राहिला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हौस किंवा तुम्हाला सेवेची आवड होती म्हणून तुम्ही उभा राहिला. त्यामुळे गावावर मेहरबानी केल्याचा तुम्ही प्रकार करू नये ही मनापासून विनंती या निमित्ताने करेल. आपल्या सगळ्यांना जी संधी गावकऱ्यांनी दिली, गावातल्या शहरातल्या लोकांनी दिली, त्यासोबत सिद्धनाथांनी आपल्या पाठीशी आशीर्वाद उभे केलेले आहेत. या आशीर्वादाची प्रतारणा करू नका. लोकांची मनोभावे सेवा करा, लोकांची मनं जिंका आणि ज्या अपेक्षेनं लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला शक्य आहे ते सगळं करा. मी एवढंच सांगतो. आज तब्बल 9 वर्षानंतर मसवड नगर परिषद सजली आहे. ती नव विचारांच्या, नव उमेदीच्या आणि विकासाचं नवं स्वप्न घेऊन या नगरपालिकेमध्ये पाऊल टाकणाऱ्या सर्व नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं. तब्बल 9 वर्षानंतर मसवडचं इलेक्शन पार पडलं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय नोंदवला. आज या सर्वांचा पदग्रहण सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ उपस्थित राहणार आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा हा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. सिद्धनाथाच्या नगरीमध्ये सिद्धनाथाच्या आशीर्वादानं आणि मसवड शहरातल्या सगळ्याच मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादानं भारतीय जनता पक्षाचं पॅनल आपल्या या शहरामध्ये उभं राहिलं आणि शहरातल्या सगळ्या माता भगिनींनी, आमच्या बांधवांनी, ज्येष्ठ लोकांनी भरभरून आशीर्वाद आमच्या या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला दिले आणि विक्रमी मतानं सगळ्याच उमेदवारांना निवडून दिलं. सगळ्यात पहिल्यांदा मी मसवड शहरातल्या नागरिक माता भगिनींचं, बांधवांचं 2016 साली निवडणुकीमध्ये झालेला पराभव आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक होऊन पुन्हा जोपर्यंत आपली सत्ता या नगरपालिकेमध्ये प्रस्थापित होत नाही तोपर्यंत या नगरपालिकेमध्ये यायचं नाही. आणि आता निवडणूक चालू असताना 21-0 झाल्याशिवाय आपण गुलाल घ्यायचा नाही अशा पद्धतीचा संकल्प माझ्याकडून अनाहूतपणे झाला. परंतु मसवडकरांनी आणि आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला गुलाल घेण्याची संधी दिली. 21च्या 21 सीटा आपण मसवड शहरातल्या नागरिकांनी निवडून दिल्या आणि त्याचसोबत पुन्हा नगरपालिकेत याची संधी दिली. भारतीय जनता पक्षाचं पॅनल निवडून दिलं म्हणून पुन्हा एकदा मी मसवड शहराला, नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो. आज मी विशेष बोलणार नाही कारण आपल्याला आभार मेळावा घ्यायचा आहे. त्या दिवशी वास्तविक त्या शहरातल्या नागरिकांशी आपल्या सगळ्यांशी बोलेल. परंतु आज मसवड शहरानं विक्रमी मतानं नगराध्यक्ष म्हणून आमच्या पूजाताईला निवडून दिलं आणि अनेक लोकांना शंका होत्या. अनेक लोक म्हणजे मसवड शहरातनं मतदान कुणाला तरी अधिकच होईल, ग्रामीण भागातनं म्हणजे वाड्या वस्तीवरनं पूजाताईला मतदान होईल. तर सगळ्या अपेक्षा कोण ठरवत, जे पाठीमागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या लोकांनी, बाबू काका तुम्हाला सोडून, ज्या पद्धतीचा शहराचा
शहरानं टाकलेला विश्वास किंवा शहराच्या अपेक्षाचा जो भंग केलेला होता, त्यातून शहरातल्या लोकांच्या एक वेगळ्या भावना तयार झालेल्या होत्या. त्या भावना रास्त होत्या, पण त्याही भावनेला छेद देत शहरातल्या सगळ्या नागरिकांनी आशीर्वाद आमच्या पूजाताईला दिले आणि जवळजवळ 4,844 मतांनी पूजाताईला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं आणि 5 वर्ष या शहराची सेवा करण्याची संधी या निमित्तानं निर्माण करून दिली. आपण सगळ्यांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये पाहिलं की पूजा निवडणुकीला उभा राहिल्यानंतर आज या लोकांनी ज्या पद्धतीचा नेगेटिव्ह सेट करून किंवा आपापसात लोकांना कायम द्वेषानं भांडत ठेवण्याचं काम या सगळ्या प्रस्थापित मंडळींच्याकडून सातत्यानं झालं. निवडणुकीचा जेव्हा उमेदवारी जाहीर झाली किंवा जाहीर व्हायच्या अगोदर अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला आणि खास करून पूजाताईला उमेदवारी देताना पूजाताईला 5 कोटी रुपये आहेत म्हणून उमेदवारी दिली अशा पद्धतीचा केळसवाना प्रकार, म्हणजे लाजा वाटत नाहीत अशा पद्धतीचा प्रकार काही लोकांनी आपल्यातल्या आणि बाहेरच्याही लोकांनी या समाजासमोर नेण्याचा प्रयत्न केला. अशी बेशरम माणसं या शहरामध्ये राहतात, याचे मला खास करून मनापासून उद्विग्नता याची येते की अशा पद्धतीचा विचार काही लोक या शहरामध्ये करतात. आणि जेव्हा पूजाताईच्या एका सामान्य कुटुंबातून आलेली ही मुलगी, ज्या कुटुंबाला कुठला राजकीय वारसा नाही आहे, सामान्य कुटुंबातली ही मुलगी उभी राहिली आणि त्या कुटुंबाने जे वैभव निर्माण केलंय प्रचंड मेहनतीनं केलेलं आहे. कुणाच्या मुंड्या आणि कुणाचं हिसकावून घेऊन काय केलेलं नव्हतं आणि जे समोर उभे राहिले काय त्यांना भीक लागली होती. अशा पद्धतीच्या जेव्हा गोष्टी आपण करताना, अशा पद्धतीची चर्चा करताना समोरच्या लोकांना काय भीक लागली नव्हती. अख्ख्या गावाच्या सातबाऱ्यावर नाव लावून मिजाज मारणाऱ्यांनी या विषयावर बोलण्याची आवश्यकता नाही, पण ती ठीक आहे. तरी या विषयावर अधिकच न बोलता मी पूजाताईच्या सगळ्या कुटुंबाला, आपल्या सगळ्या पार्टीतल्या सगळ्या माझ्या सहकार्याने, सगळ्या कार्यकर्त्यांना, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि पूजाताईला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, सगळ्यांचा आभार मानतो. आणि पूजाताईंना 5 वर्ष आता गावाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. ताई, मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडून या गावाची निस्वार्थ सेवा व्हावी, आपल्या कालखंडामध्ये जे चांगलं करता येईल अशा पद्धतीचं काम आपल्या हातून व्हावं, अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि आपल्याला आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं